चला आज बनवली मस्त डाळ बट्टी आणि मस्त आपली डाळ आणि बट्टी पण तयार झालेली आहे आणि मस्त त्याच्यामध्ये 2 बट्ट्या चुरून पण घेतलेल्या आणि मस्त तुपाची धार पण टाकलेली आहे आणि खूप छान लागतं अशी पण मस्त चुरून खायची आपल्याला डाळ बट्टी आणि वरून मस्त तूप टाकायचं। बघा मी सुरुवातीला डाळ घेतलेली तुरीची, आपण 2-3 डाळी पण घेऊ शकतो पण मी तुरीचीच घेतलेली आहे आणि ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायची आहे। आणि इकडे बघा आपल्याला बट्टीसाठी आता मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 कप आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी रवा टाकलेला आहे, 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे, याच्यामुळे खूप छान बट्टी तयार होते। आणि बघा ओवा टाकायचा आहे, आता खायचा सोडा टाकलेला आहे थोडा मी आणि तूप टाकलेलं आहे, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलेले चवीनुसार थोडं, सगळं मिक्स करून आपल्याला पाण्याने छान मळून घ्यायचं आहे। थोडासा टणकच आपल्याला पीठ मळायचं आहे, जास्त सैल पण नाही ठेवायचं कारण आपल्याला पट्टी तयार करायची आहे। आणि बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे बट्टीचं, थोड्या वेळ आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे झाकण ठेवून। इकडे बघा मी डाळीला आता कांदा घेतलेला आहे, तो कापून घ्यायचा आहे आपल्या डाळीमध्ये टाकण्यासाठी आणि हिरवी मिरची घेतलेली ती पण कापून घेतलेली आहे, टोमॅटो पण कापून घेतलेला आहे आणि आपली बघा आता कुकरमधली डाळ शिजून झालेली आहे। आता मस्त इकडे बट्टीचं पण आपलं पीठ तयार झालेलं आहे। 10 मिनिटानंतर मग मी आपल्याला आप्पे पात्रामध्ये बट्ट्या तयार करायच्या आहे, खूप छान होतात आप्पे पात्रामध्ये आणि पटकन होतात। त्यासाठी छोटे मी गोळे तयार करून घेतलेले बट्टीचे आणि त्याच्यावरून बघा डिझाईन असं चाकूनी करून घेतलेली, फुली मारलेली आहे आणि खूप छान दिसते बट्टी आपली, छोटी बट्टी आपली आप्पे पात्रातली आणि खायला तर खूपच छान लागते आणि पटकन तयार होते। छान गोळे तयार करून घ्यायचे बघा आपल्याला बट्टीचे, अशी वरून आपल्याला चाकूच्या साहाय्याने त्याची डिझाईन म्हणा तशी फुलीसारखी मारून घ्यायची आपल्याला। आता सगळ्या बट्ट्या आपल्याला अशाच करून घ्यायच्या आहे आणि बघा आपल्या तयार झालेल्या आता आप्पे पात्र ठेवलेलं आहे मी गॅसवर आणि त्याच्या खाली तवा ठेवलेला आहे पण, आणि तूप लावून घ्यायचं आपलं सगळ्या आप्पे पात्राला पूर्ण याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडं थोडं, म्हणजे बट्टी छान आपली खरपूस आपली तयार होईल आणि छान लागेल मस्त एकदम। आता सगळ्या बट्ट्या आपल्याला आप्पे पात्रात ठेवून घ्यायच्या आहे आणि झाकण लावून आपल्याला त्या होऊ द्यायच्या आहे। इकडे आपल्याला डाळ करायची मस्त, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, जिरं राई टाकलेली आहे आणि हिंग पण टाकलेला आहे, कांदा हिरवी मिरची सगळं परतून घ्यायचं आपल्याला मस्त, टोमॅटो पण टाकलेला आहे तो पण परतून घ्यायचा आहे, मीठ टाकलेलं आहे मी आणि थोड्या वेळ झाकण लावून आपल्याला होऊ द्यायचं आहे कांदा टोमॅटो। आणि आपल्याला आता त्यात लाल तिखट सांबार मसाला पण टाकलेला आहे मी, धणे पावडर जिरे पावडर हळद, परत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त, म्हणजे आपली बट्टीची डाळ एकदम छान चविष्ट तयार होईल। परत झाकण लावून थोड्या वेळ होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला आता डाळ टाकायची शिजवलेली, सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। पाणी टाकलेलं त्याच्यामध्ये, वरून कोथिंबीर, छान उकळी येऊ द्यायची आता आपल्याला डाळीला मस्त। आणि इकडे बघा आता आप्पे पात्राचं मी आता
झाकण काढते. आता आपल्याला दोन्ही बाजूंनी छान होऊ द्यायचं आहे बट्ट्या आपल्या. आता वरून आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे, म्हणजे आपल्याला उलटून घ्यायचे आहे त्या आप्पे, म्हणजे वरची बाजू पण आपली शेकल्या जाईल चांगली आणि छान खरपूस तयार होतील आपल्या बट्ट्या. आता तूप लावून झालेलं आहे बघा वरून. आता पलटून घ्यायच्या आहे त्या सगळ्या बट्ट्या आपल्याला अशाच करायच्या आहे आणि परत त्या होऊ द्यायच्या आहे कमी गॅसवर. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा कमेंटद्वारे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता सगळ्या बट्ट्या आपल्या बघा झालेल्या आहे उलटून आणि परत आपल्याला झाकण लावून त्या होऊ द्यायच्या आहे. कमी गॅसवरच होऊ द्यायच्या आपल्याला. इकडे बघा डाळ पण छान उकळी आलेली डाळीला मस्त. आता गॅस बंद करायचा आपल्या डाळीचा आणि इकडे बघा आता इकडे आपल्या बट्ट्या एकदम तयार झालेल्या मस्त. परत आता पलटून घ्यायच्या आहे त्या बघा. छान मस्त तयार झालेल्या आहे बघा बट्ट्या आपल्या. मी हातानेच करते, आपण चमच्याच्या साहाय्याने पण करू शकतो. आणि बघा मस्त तयार झालेल्या आहे. कलर पण खूप छान आलेला आहे बट्ट्यांना, म्हणजे चांगल्या भाजल्या गेलेल्या आहे त्या तुपामध्ये. आणि एका ताटात काढून घेते बघा मी आता. आणि मस्त आता आपल्याला ताटामध्ये हे करायचं आहे. तूप गरम करून घेतलेलं आहे मी आणि एका बाउलमध्ये काढून घेतले बघा तूप. आणि त्याच्यामध्ये मस्त बट्ट्या बुडवायच्या आपल्याला तुपामध्ये. खूप छान लागतात. साजूक तूप आहे, मस्त चविष्ट लागतं एकदम मस्त तुपामध्ये खाण्यासाठी. आता आपल्याला ताट करून घ्यायचं आहे बघा. बट्ट्या ठेवते आता ताटामध्ये. मस्त डाळ पण आपल्याला एका वाटीमध्ये ठेवायची आहे आणि मस्त तुपाची वाटी पण ठेवायची. आणि मस्त बट्ट्या आता मी चुरून घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये मस्त आपल्याला डाळ टाकायची आहे आणि वरून तुपाची धार. खूप छान लागतात खायला. खूप मस्त झालेल्या आपल्या बट्ट्या तयार. 2 बट्ट्या मी चुरून घेतलेल्या आणि त्याच्यामध्ये आता डाळ टाकायची आपल्याला. खायला तयार आहे आपली डाळ बट्टी.